नमस्कार रसिक श्रोते हो, आणि मी भाग्यश्री कथामृत या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आजच्या जीवनामध्ये बघा, विषय तुम्हाला नक्कीच कळेल पुढे मी गप्पा मारताना. तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये म्हणतो आपण सिनेमा काम करणारे नटनट्या पाहत असतो. हं? नटनट्या पाहतो आणि अ, त्याच्यामध्ये आपल्याला डुप्लिकेट आहेत बघा, डुप्लिकेट अमिताभ बच्चन, ज्युनियर अमिताभ बच्चन, ज्युनियर मेहमूद, हं, असे भरपूर ज्युनियर ज्युनियर आर्टिस्ट आपल्याला सेम टू सेम कॉपी करणारे पाहायला मिळतात. नक्कल करणारे, हुबेहूब नकल करणारे. काही वेळेला आपण जावाजावांच्या सहज सुरस लागलेली असते. हिनं लाल साडी घेतली तर ती जाऊन दुकानात, तिला माहित नाही ते लाल साडी आणत असते. का? कॉपी टू कॉपी. तिच्यासारखंच कानातलं तिची मैत्रीण हिचं कानातलं बघते, सेम टू सेम तसलं कानातलं जाऊन आणती, विचारून घेती की तू कुठल्या दुकानातून ते कानातलं आणलंस. तर माणसाला दुसऱ्याची बरोबरी करायची एक फार हौस असते बघा. पण ना, ज्याचं काम त्यानंच करावं बरं का. हिला ते कानातलं शोभतं म्हणजे तिला शोभेल का? हिला तो रंग शोभतो म्हणजे त्याला शोभेल का? किंवा मी जर लता मंगेशकरची कॉपी करायला गेले तर मला शोभेल का? विचार केला पाहिजे की आपण कुणाची कॉपी करावं, आपल्याला ते दिसेल का बरं. तर एका कुंभाराजवळ एक कुत्रा आणि एक गाढव होतं बरं का. गाढव दिवसभर माती व्हायचं आणि कुत्रा नुसता पहारा करायचा. एके दिवशी रात्री त्या कुंभाराच्या घरी चोर आले, परंतु कुत्रा काही भुंके ना. गाढव त्याला म्हणाले, तू मालकाला जागे का करत नाहीस? कुत्रा म्हणाला की मालकाने मला 8 दिवस झाले चांगली भाकरी दिली नाही. तेव्हा गाढव म्हणाले, कशी तरी घातली ना, मग कर की जागे. बघ, मला तर मालक काम झाले की खुशाल हाकलून देतो. तरी कुत्र्याने ऐकले नाही. तेव्हा गाढवाने विचार केला की महत्वाची वेळ आहे, आपण ते काम करू. म्हणून त्याने जोराने ओरडण्यास सुरुवात केली. त्याच्या ओरडण्याने मालक जागा झाला, पण चोर निघून गेले. मालकास हे न कळल्यामुळं गाढवाने खिंचाळून उगीच आपला निद्राभंग केला, म्हणून त्याने त्या गाढवास खूप मारले. तर मंडळीनो, कुत्रा भुंकला असता तर मालकानं त्याला शाबासकी दिली असती. का? तर कोणीतरी चोर आला असणार हे ना हाकलून लावलं म्हणून. परंतु गाढवाच्या ओरडण्यानं मात्र त्या मालकाची झोप मोड झाली, म्हणून त्यानं त्याला मारलं. अर्थातच ज्याचं काम त्यानंच करावं, नाही तर दुःख भोगण्याची पाळी येते. जिने काम उनो थाय, बीजो करो तू गोता खाय. तर मंडळीनो, अशी होती ही कथा. अशा नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी नक्की ट्यून करा चॅनल कथामृत. आणि मी आता इथंच थांबते. परत नक्की पुढच्या भागामध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार, राम राम.